कथेचं नाव बंगला क्रमांक 18 भाग 4. लेखक अनुज मेस्त्री. इन्स्पेक्टर लिओने मेरीच्या हातात बेड्या घातल्या होत्या. मुसळधार पावसात लिओ, लुईसा, ब्रायस आणि मेरी पोलीस स्टेशनला पोहोचले. काही वेळाने जॉनही तिथे पोहोचला. मेरीला पाहताच जॉन आश्चर्यचकित झाला. मेरी, तू जिवंत आहेस? खरं तर त्यांच्यातलं प्रेम फार पूर्वीच संपलं होतं. मेरीच्या हाताला फारशी इजा झाली नव्हती. ब्रायसच्या बंदुकीतून सुटलेली गोळी केवळ मेरीच्या हाताला स्पर्शून निघून गेली होती. हातात बेड्या असलेली मेरी मान खाली घालून बसली होती. तिच्यासमोर डिटेक्टिव्ह ब्रायस, इन्स्पेक्टर लिओ, जॉन आणि लुईसा होते. काही वेळेच्या शांततेनंतर इन्स्पेक्टर लिओ बोलला, तर मेरी, तुझा प्लॅन खूपच उत्कृष्ट होता. अगदी पोलिसांनाही तू भूल दिलीस, तेही लगभग 5 वर्ष. कसं केलंस हे सर्व आणि का केलंस? मी हेतुपुरस्पर केलेलं नाही, परिस्थितीमुळे सर्व काही करायला लागलं होतं, असं बोलून मेरी शांत झाली. लिओ रागवत बोलला, अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती की तुला खून करावे लागले आणि आज लुईसालाही मारणार होतीस? मेरीच्या चेहऱ्यावर भीतीचा आणि गुन्हा केल्याचा एकही भाव नव्हता. मेरी हळूहळू बोलू लागली, जॉन सोबतचं लग्न मला मुळीच मान्य नव्हतं. खरं तर मला जॉर्ज सोबत लग्न करायचं होतं, पण जॉर्जला ड्रग्सची वाईट सवय असल्यामुळे आई वडिलांनी आमच्या प्रेमाला नकार दिला आणि जॉर्जनेही विशेष असा प्रयत्न केलेला नव्हतं. त्यामुळे जबरदस्तीने मला जॉन सोबत लग्न करायला लागलं. लग्न झाल्यावर 2 वर्षांनी आम्हाला विल्यम झाला. मी सुद्धा हळूहळू जॉर्जला विसरत चालले होते. पण एके दिवशी व्हाईटफील्डमधील एका मैत्रिणीला भेटायला गेले असताना जॉर्ज अचानक माझ्या समोर आला. पण खूप उशीर झाला होता. जॉर्जने मला समजवलं की तुझ्याकडे पूर्ण आयुष्य पडलं आहे आणि तू नको असलेल्या व्यक्तीसोबत का राहतेस? मलाही त्याचं म्हणणं पटलं. जॉर्जचं अचानक 2 वर्षांनी माझ्या आयुष्यात येणं माझ्या मनात प्रश्न निर्माण करू लागले. पण काही दिवसात मला त्याचं कारण कळलं. जॉर्जकडे ड्रग्ज आहेत याची खबर पोलिसांना लागली होती. त्यामुळे ज्या व्यक्तीकडून तो ड्रग्ज विकत घ्यायचा त्याकडून ड्रग्ज विकत घेणं कठीण होऊ लागलं. त्यामुळे ही जबाबदारी त्याने मला दिली, कारण माझ्यावर कोणाचाही संशय नव्हता. ठरल्याप्रमाणे मी त्या व्यक्तीकडून ड्रग्ज विकत घेऊन जॉर्जची गरज पूर्ण करत होती. पण जॉर्ज ते ड्रग्ज कुठे लपवून ठेवतो हे मलाही माहीत नव्हतं. जॉर्ज केवळ माझा वापर करून घेत होता याची मला जाणीव झाली. पण माझ्या प्रेमामुळे मी त्याची मदत करत राहिली. मी ठरवलं होतं की जॉनसोबत घटस्फोट घेऊन जॉर्जसोबत पुन्हा नव्याने जगायचं. पण जॉर्जला केवळ माझा वापर करायचा होता, कारण त्याचं प्रेम नव्हतं, होती ती फक्त ड्रग्सची गरज. हळूहळू माझा स्वभावही बदलू लागला. मला प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागला, कारण मला जसं जगायचं होतं तसं जगायला मिळतच नव्हतं. माझ्या बदललेल्या स्वभावामुळे जॉन फार काळ घराबाहेर राहू लागला. त्यामुळे मी विल्यमला घरी एकटं सोडून बराच वेळ जॉर्जसोबत राहू लागले. एके दिवशी जॉर्ज ड्रग्सच्या नशेत असताना त्याने लपवलेल्या ड्रग्सची जागा सांगितली. सुरुवातीला मला त्या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही, कारण मी आणि जॉन वेगळ्या जागी राहत होतो. त्यावेळी ब्रुसेल्समधील बंगला क्रमांक 18शी आमचा काहीही संबंध नव्हतं. पॉल हा जॉनचा खास मित्र होता आणि तो बऱ्याचदा आमच्या घरी देखील येऊन गेला होता. एके दिवशी पॉलने व्हाईटफील्डमध्ये मला आणि जॉर्जला एकत्र पाहिलं. त्याने सतत आमचा पाठलाग केला. त्याच्याकडे आमचे काही फोटोसुद्धा होते. एके दिवशी मी व्हाईटफील्डमधून घरी जात होते तेव्हा अचानक माझ्यासमोर पॉल उभा राहिला. त्याने मला त्याच्याकडे असलेले फोटोज दाखवले. फोटोज पाहिल्यावर मी प्रचंड घाबरले. मला काहीही समजत नव्हतं. पण पॉललाही ड्रग्सची वाईट सवय होती, त्यामुळे त्याने माझ्याकडे ड्रग्सची मागणी केली. उद्या ड्रग्सची व्यवस्था करते असं मी तात्पुरतं सांगून सुटका करून घेतली आणि रात्री एक योजना बनवली. मला माझ्या योजनेवर पूर्ण विश्वास होता. ठरल्याप्रमाणे पॉलला ब्रूसमधील बंगला क्रमांक 18 इथे बोलवलं. जॉर्जने नशेत सांगितल्याप्रमाणे
बंगला क्रमांक 18 मधील गुप्त खोलीत ड्रग्ज असल्याचे सांगितले. आम्ही दोघं गेस्ट रूमच्या खिडकीतून आतमध्ये गेलो. जॉर्जने नशेत सांगितल्याप्रमाणे खिडकी बाहेरून उघडली आणि गेस्ट रूम मधील मोठी फरशी बाजूला केली. फरशीखाली एक दरवाजा होता आणि त्याखाली ती गुप्त खोली होती. पॉल गरीब असल्यामुळे त्याला ड्रग्ज विकत घेण्यासाठी खूप हाल सहन करावे लागत होते, पण माझ्यामुळे त्याला हा स्वर्ग फुकट मिळणार होता. पहिल्यांदा मी त्या खोलीत गेली आणि माझ्या मागे पॉलही त्या गुप्त खोलीत आला. मी टॉर्चचा प्रकाश पूर्ण खोलीभर फिरवला. ड्रग्ज दिसताच पॉलला कुबेरचा धन मिळाल्यासारखा आनंद झाला होता. त्याने ते ड्रग्ज नाकावाटे अनेक वेळा आतमध्ये घेतले. मी सर्व दृश्य पाहत उभी राहिली, कारण माझी योजना अजूनही संपली नव्हती. पॉलने त्या दिवशी इतकी नशा केली होती की मी त्याच्या गळ्यावरून सुरा फिरवताना त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. मला आनंद झाला होता. मी त्याच्या खिशातले फोटोज काढले आणि ते नष्ट केले. मला स्वतःचं रक्षण करण्यासाठी पॉलचा खून करावा लागला. मला खात्री होती की जॉर्ज जेव्हा गुप्त खोलीत जाईल तेव्हा त्याला पॉलचं शव दिसेल, पण तो कोणालाही सांगणार नाही, कारण पोलीस अगोदरपासूनच त्याच्या मागे लागले होते. काही दिवसांनी तो बंगला जॉर्जने जॉनला विकला आणि आम्ही तिघजण तिथे राहायला गेलो. जॉनला बंगला विकत घेऊन लगभग 1.5 करोडचा फायदा झाला होता, त्यामुळे त्याने कसलाही विचार न करता बंगला विकत घेतला. हे ऐकून समोर बसलेल्या जॉन आणि लुईसा स्तब्ध झाले. त्यावर डिटेक्टिव्ह ब्रायस बोलला, म्हणजे गुप्त खोलीत विल्यम्स व्यतिरिक्त हाडांचा सापळा पॉलचा होता? हो. पण विल्यम तर तुझा मुलगा होता, मग त्याला का मारलं? लिओने आणखीन एक प्रश्न विचारला. त्यावर मेरी किंचितशी हसली आणि आपलं उत्तर दिलं, विल्यम हा केवळ नावापुरती मुलगा होता. खरं तर मी त्याला कधीच मुलगा मानला नाही. त्या रात्री जॉन कामाहून उशिरा येणार होता. विल्यम आपल्या खोलीत झोपला होता. मी सुद्धा झोपायला जाणार होते. तितक्यात दाराची बेल वाजली आणि दारावर जॉर्ज होता. त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्याला जाण्याची विनवणी केली, पण दारू प्यायला असल्यामुळे त्याला सावरणं कठीण होत होतं. तो थेट बंगल्यात शिरला. विशेष म्हणजे त्याच्या हातात एक सुरा होता. सुऱ्याच्या टोकेवर माझ्यावर जबरदस्ती करू लागला. मी त्याला सतत विनवणी करू लागले की तू इथून जा, कारण जॉन केव्हाही इथे येईल. माझं आणि जॉर्जमध्ये काही आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे जॉर्जच्या एका चुकीमुळे मला माझी समाजात असलेली इज्जत कमी करायची नव्हती. मी धावत विल्यमच्या खोलीत गेले, पण जॉर्जही माझ्या मागे आला. मला वाटलं की विल्यमला पाहून जॉर्ज माझ्यावरती जबरदस्ती करणार नाही, पण त्याने अतिरेक वाढवला. शेवटी माझ्यासमोर पर्यायच उरला नाही आणि मी त्याच्या बलदंड मिठीत विलीन झाले. विल्यमच्या खोलीतला दरवाजा उघडा असताना अचानक वॉचमन खोलीच्या दरवाजाजवळ आला. त्याला पाहून मी प्रचंड घाबरले. मी जॉर्जच्या मिठीतून वेगळे झाले. वॉचमनला खोलीत बोलावलं. त्याने मला पूर्ण बंगल्याभर शोधलं होतं, पण मी न सापडल्यामुळे तो विल्यमच्या खोलीत आला. त्याचं सरळ घरात शिरणं मला आवडलं नव्हतं. त्याने आम्हाला एकत्र पाहिलं होतं. त्यामुळे जॉर्जने सोबत आणलेला सुरा उचलला आणि थेट वॉचमनवर चालून गेलं. सुरा थेट पोटात खुपसला. त्याच्यावर सूर्याने अनेक वार केले. त्याला काही कळण्याच्या आतच त्याचा खून झाला होता. माझ्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंब उडाले होते आणि हातात रक्ताळलेला सुरा होता. समोरील दृश्य पाहताच जॉर्ज खूप घाबरला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी त्याला त्याच्या सुऱ्याच्या धारेवर तिथे धरून ठेवले, कारण मला वॉचमनच्या शवाची विल्हेवाट लावायची होती आणि हे काम माझे एकट्याचं नव्हतं. जॉर्ज पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्याकडे पर्याय न उरल्यामुळे मी त्याच्या हातावर सुऱ्याने वार केला. त्याच्या हातातून भळाभळा रक्त वाहू लागला. एव्हाना त्याची दारू उतरू लागली होती. तो इतका घाबरला की मला धक्का देऊन तिथून पळून गेला. त्यावेळी मी प्रचंड घाबरली होती. तितक्यात विल्यम जागा झाला. तो मोठ्याने ओरडणार तितक्यात धावतच जाऊन मी त्याचं तोंड बंद केलं. काही वेळ त्याला शांत करण्यात गेला, पण तो सतत एकच वाक्य बोलत होता की मी हे बाबाला सांगणार.
मी आता खूप घाबरले. एक मोठा श्वास घेतला आणि दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती जोरात दाबले. तो तडफडू लागला, पण त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही आणि त्याचं तडफडणं थांबलं. मी सुटकेचा श्वास घेतला, पण माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला की दोन्ही खून लपवायचे कसे. पहिल्यांदा मी विल्यमचं शव उचललं आणि गुप्त खोलीत टाकलं. त्याचबरोबर जॉनचं एक रोलेक्सचं घड्याळ देखील गुप्त खोलीत ठेवलं, कारण पुढे जाऊन गुप्त खोली सापडली तर संशय पूर्णतः जॉनवर जावा. त्याचप्रमाणे वॉचमनला खेचत जिन्यापर्यंत आणलं, पण मला जाणीव झाली की वॉचमनला गुप्त खोलीत लपवताना त्याला ओढत घेऊन जावं लागेल आणि त्याला ओढत नेताना रक्ताचे डाग सर्वत्र पसरणार. जर ते रक्ताचे डाग गुप्त खोलीपर्यंत पसरले तर पोलिसांना गुप्त खोली सापडणार आणि नंतर विल्यमचं शवही सापडणार. जर विल्यमचं शव सापडलं तर माझ्यावर संशय येऊ शकतो. त्यामुळे त्याला खेचत पुन्हा खोलीत नेऊन ठेवलं आणि ताकदीने त्याचं शरीर भिंतीला लटकवलं, कारण हे काम एका पुरुषाने केलं आहे असा सर्वांचा विश्वास बसावा आणि मी दूर राहावी. जिन्यावर काही रक्ताचे थेंब पडले होते. ते जॉर्जचे होते. मी पूर्ण बंगल्यातले दिवे बंद केले आणि बंगला उघडा ठेवला. आता प्रश्न इतकाच होता की मी कुठे लपणार, आणि लवकरच मला उत्तर सापडलं. स्मशानाच्या बाजूने व्हाईटफील्डमध्ये पोचले. एव्हाना जॉर्ज तिथे पोचला होता. मला दारावर बघताच तो मला धक्का देऊन बाहेर काढू लागला, पण माझ्या एका वाक्याने त्याने मला बंगल्यात प्रवेश दिला. मी बोलले की बंगल्यात विल्यमच्या खोलीत तुझं रक्त पडलं आहे. जर तू मला लपवलं नाहीस तर पॉल, विल्यम्स आणि वॉचमन या तिघांच्या खुनाचा आरोप तुझ्यावर लावेन. मी मनाशी इतकं पक्क केलं होतं की जगण्यासाठी कोणत्याही थराला जायचं. गेली 5 वर्ष मी जॉर्जच्या बंगल्यात राहत होते आणि सर्व जगासाठी मी हरवले होते. हे ऐकताच जॉन, लुईसा आणि लिओ तिघेही चकित झाले. ब्रायस मात्र काहीही न घडल्याप्रमाणे एकटक मेरीकडे पाहत राहिला. लिओने पुढचा प्रश्न विचारला. कदाचित ही केस कधीही सॉल्व्ह झाली नसती, पण तू ती चिठ्ठी पाठवलीस. त्यात तू लिहिलं होतंस की मेरी, विल्यम आणि आता तू, आणि ही केस पुन्हा सुरू झाली. का पाठवलीस ती चिठ्ठी? मी बंगल्याबाहेर जाताना केवळ चेहरा पूर्णपणे झाकून जात असे आणि शक्यतो रात्रीच बाहेर जात असे. 1 महिन्यापूर्वी मी रात्री 10च्या सुमारास घराबाहेर पडले तर व्हाईटफील्डच्या सुरुवातीला जॉन आणि इन्स्पेक्टर लिओला एकत्र पाहिलं. मला संशय आला की हे दोघं पुन्हा केस सुरू तर नाही करत असतील ना. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी जॉनला घाबरवण्यासाठी जॉर्जकडे एक चिठ्ठी दिली आणि त्याने ती चिठ्ठी जॉनकडे पोहोचवण्याचं काम जॉर्जने पूर्ण केलं. खरं तर तीच माझी मोठी चूक ठरली, कारण मला वाटलं जॉन शांत राहील, पण केस पुन्हा सुरू झाली. जॉर्जने तुला इतकी मदत केली, मग त्याला का मारलंस? असा आणखीन एक प्रश्न लिओने विचारला. एके दिवशी डिटेक्टिव्ह ब्रायसने जॉर्जला जॉनच्या बंगल्यात बोलवलं. मी जॉर्जला काय बोलायचं हे सांगून ठेवलं होतं. जॉर्जसारखा भित्रा माणूस मी अजूनही पाहिला नाही. वॉचमनचा खून केला तेव्हाही तिथून पळून गेला, त्यामुळे तो सर्व काही खरं सांगेल ह्याचा मला संशय येऊ लागला. पण खूप उशीर झाला होता, कारण एव्हाना जॉर्ज डिटेक्टिव्ह ब्रायस समोर होता. त्यामुळे माझ्याकडे शेवटचा पर्याय राहिला होता. मी त्याचीच बंदूक घेतली आणि जॉनच्या बंगल्याबाहेर जॉर्जची वाट पाहू लागली. शेवटी जॉर्ज बाहेर पडताच मी त्याच्यावर बंदूक रोखली आणि एक गोळी थेट त्याच्या कपाळावर मारली. राहिला प्रश्न माझ्या प्रेमाचा, तर ज्या दिवशी त्याने मला बंगल्यात खून झाल्यावर एकटं सोडलं त्याच दिवशी मला त्याच्यावर विश्वास राहिला नाही आणि प्रेमही हळूहळू संपलं होतं. पण लुईसाला का मारणार होतीस? लुईसा, जॉन, इन्स्पेक्टर लिओ आणि ब्रायस या सर्वांना मी मारणार होते. केस बंद होण्यासाठी या सर्वांचंच मरणं गरजेचं होतं, कारण एकतरी जिवंत राहिला असता तर केसमधील पुरावे सापडत राहिले असते. जॉर्जचा खून जॉनच्या बंगल्याजवळ झाला होता, त्यामुळे त्याला संरक्षण मिळालं होतं. मग लुईसाला मारण्याचा प्लॅन केला. तिचा सतत पाठलाग केला. ती काही दिवसांनी न्यूयॉर्कला गेली होती. रविवारी ती घरी आल्यावर तिचा खून करणारच होते, पण माझा प्लॅन फसला. असं बोलून
मेरीच्या अश्रूंचा बांध फुटला. लिओ जागेवरून उठून बोलू लागला, डिटेक्टिव्ह ब्रायस, इतकी कठीण केस तुम्ही सॉल्व्ह कशी केलीत? ब्रायस हसत बोलू लागला, केस फार गुंतागुंतीची होती, पण या केसमध्ये सर्वात महत्त्वाचा जॉर्ज होता, कारण त्याला बरंच काही माहीत होतं. जेव्हा मी त्याला जॉनच्या घरी बोलावलं तेव्हा त्याने काही गोष्टी खऱ्या सांगितल्या, पण काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या. जेव्हा मेरीने जॉर्जला मारलं तेव्हा मी बंगल्याच्या आजूबाजूला चौकशी केली. चौकशी दरम्यान कळलं की रस्त्यावरील काही माणसांनी चेहरा लपवलेला एका स्त्रीला धावत जाताना पाहिलं. तेव्हा मला कळलं की या सर्वांमागे एक स्त्री आहे, पण केस सोडवण्याचा मार्ग मिळत नव्हता. तेव्हा मी जॉर्जच्या व्हाईटफील्डमधील बंगला तपासला आणि सर्व पुरावे माझ्या समोर आले. बंगल्यात स्त्रियांचे कपडे सापडले. बंगल्यात एका खोलीत लुईस संबंधी काही माहिती सापडली, म्हणजे ती कधी येणार आहे, तिचा पत्ता वगैरे. मला संशय आला की कोणीतरी लुईसावर नजर ठेवून आहे आणि तिचा पाठलाग करतोय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मी आणि माझ्या सहकार्यांनी दिवसभर लुईसा न्यूयॉर्कमधून येण्याची वाट पाहिली. पुढे सर्व काही तुम्हाला माहीतच आहे, आणि बंगला क्रमांक 18 मधील गुप्त खोलीचा शोध कसा लावला हेही तुम्हा सर्वांना माहीतच आहे. लुईसा, जॉन, लिओ आणि इतर पोलीस डिटेक्टिव्ह ब्रायससाठी टाळ्या वाजवू लागले. वेल डन डिटेक्टिव्ह, ग्रेट जॉब, तुमच्यामुळे केस सॉल्व्ह झाली, असं बोलून लिओ आनंद व्यक्त करू लागला. त्यावर ब्रायन्स किंचितसा हसला आणि सिगरेट पेटवून एक झुरका हवेत सोडून तिथून निघून गेला. तो बाहेर जाईपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.